बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. आणि तरुण मित्रांनो, पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत, तटकरे साहेबांच्या मार्फत मी आपली सर्वांची पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो. कारण जवळजवळ याही पेक्षा बाहेर तिप्पट गर्दी जमलेली आहे आणि आम्ही आपली सर्वांची इथं सोय करू शकलो नाही. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. इतका प्रचंड विराट मेळावा होईल अशी कल्पना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना नव्हती. कारण फार मोठा पाऊस ज्यावेळी आम्ही नियोजन केलं होतं त्यावेळी आम्ही मनामध्ये विचार आणलेला होता. बंधू भगिनींनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना स्वाभिमानाच्या प्रश्नावर 26 वर्षापूर्वी झाली. मी अधिक वेळ घेणार नाही. मी 2-3 मुद्दे मांडून ज्यांच्या भाषणाची आपण वाट पाहतात त्या अजितदादांना आणि प्रफुल्लभाईंना मी वेळ देणार आहे. पण 26 वर्षापूर्वी आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर अनेक चढ उतार आपण सर्वांनी पाहिलेले आहेत. 2 जुलै 2023 ला अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकीय भूमिका बदलली. बदलून अनेकांच्या भुयावया उंचावल्या. कदाचित सत्तेमध्ये जाण्यासाठी, स्वतःला बचाव करण्यासाठी मंडळी जात आहेत, अशा प्रकारचा अनेक गैरसमज करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. बंधू भगिनींनो, आमच्या विचारसरणीमध्ये कोणताही फरक झाला नव्हता. पहिल्यांदा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना पुलोद ज्यावेळा काढलेलं होतं त्यावेळा सुद्धा आम्ही भारतीय जनता पक्षाकडून गेलेलो होतो. त्यानंतर सुद्धा भारतीय जनता पक्षाला बाहेरून अनेक वेळा आम्ही पाठिंबा दिलेला होता. याही वेळा आम्ही भारतीय जनता पक्षाला, युतीला पाठिंबा दिला. आम्ही आमचं जे शाहू, फुले, आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचे विचार आहेत ते सोडलेले नाहीत. आणि म्हणून मी सांगू इच्छितो, लोकसभेत ज्या पद्धतीने निवडणूक करण्याचा प्रयत्न झाला, आपल्या देशाचे संविधान बदलणार, या संविधानाच्या प्रश्नावर अनेक समाजामध्ये गैरसमज करण्याचा प्रयत्न झाला. मी या निमित्ताने सांगू इच्छितो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी पुरोगामी विचार सोडलेला नाही. दलित, ओबीसी आणि अल्पसंख्याकांचा खरा जर कोण मित्र असेल तर अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच म्हणून काम करेल, अशा प्रकारचं आश्वासन या निमित्ताने सर्व नेते आमचे देतील. बंधूंनो, लोकसभेच्या निवडणुकीत आपला थोडासा कमी मतं आपल्याला मिळाली. 17 जागा फक्त युतीच्या आल्या, 31 जागा महाविकास आघाडीच्या आल्या. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय होईल याची सगळ्यांना भीती होती. महाविकास आघाडीचे नेते मतमोजणीच्या आदल्या दिवशी एकत्र जमले. त्यांनी आपली सत्ता येणार आहे खाती वाटून घेतली. मुख्यमंत्री कुणी व्हायचं ठरवलं, उपमुख्यमंत्री कुणी व्हायचं ठरवलं, खाते वाटप पूर्ण केलं, हॉटेल आणि सगळे हेलिकॉप्टर बुक केले. आणि दुसऱ्या दिवशी आपण बघितलं असाल, जवळजवळ 288 पैकी 237 जागा या युतीच्या आल्या आणि महाविकास आघाडीचा भ्रमनिरास झाला. म्हणून ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणींनी आम्हाला सहकार्य केलं, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी सहकार्य केलं आणि सत्तेत जाण्याचा उद्देश जो अजितदादाचा होता की केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची सत्ता आहे, आपली राज्यामध्ये जर ही सत्ता आली तर डबल इंजिनमुळे सत्तेचा आणि सत्तेमधून या राज्याचा विकास होईल, ही एकच भावना घेऊन आम्ही सत्तेमध्ये गेलो. आणि सर्व समाजाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं, आपल्याला सर्वांना आम्ही आव्हान केलं आहे की तुम्हा सर्वांचं हित करणं, तुमच्या सर्वांचं संरक्षण करण्याचं काम अजितदादा पवारांच्या नेतृत्वाने पण निश्चित होईल, एवढा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. म्हणून आता ऑक्टोबर नंतर किंवा ऑक्टोबर पर्यंत काल राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलेलं आहे की आता दिवाळीनंतर 3 टप्प्यात आम्ही निवडणुका घेणार आहोत.